मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे आणि इथल्या मिरचीला देशभरातनं मोठी मागणी सुद्धा असते। मात्र गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरचीचं मोठं नुकसान झालं, पण पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली। आता मात्र गेल्या वर्षीची मिरची सुद्धा तशीच पडू नये आणि त्यामुळे मिरचीची पावडर निर्यात व्हावी अशी अपेक्षा व्यापारी आणि शेतकरी करतायत। पाहुयात याच संदर्भातला हा एक आम्हाला भावाची खूप अपेक्षा होती। ती अपेक्षापेक्षा भाव आम्हाला मिळत नाही, याच्याकडे शासनाने अधिक लक्ष द्यावे। पावसाचा फटका बसला तरी शेतकरी खचून गेला नाही। पाऊस ओसरल्यावर पुन्हा मिरचीची लागवड करण्यात आली। त्या मिरचीची नोव्हेंबरपासून तोड सुरू झाली तेव्हा सरासरी 1900 ते 2900 रुपयांपर्यंतचा दर मिळत होता। त्यातच गेल्या वर्षीची मिरची देखील पडू नये, त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत। जानेवारी महिन्यामध्ये 400-500 वाहनांची आवक होती, तेव्हा भाव कमी होते। त्यानंतर हळूहळू आवक घटत गेली, त्याबरोबर मिरचीचे भावही घसरत गेले। त्यामुळे शेतकरी फार मोठ्या चिंतेत होता। त्याबरोबर व्यापाऱ्याचे नुकसान फार झालेले आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाली, शार्क वन आणि तेजा या 3 वाणांनी बाजार काबीज केलाय। किरकोळ बाजारातही कोरडी मिरची म्हणून हेच वाण विक्री होत आहे। शार्क वन, गौरी हे बारीक तेजा सेगमेंट मध्ये येतात आणि आधी यायची लाली व्हीएनआर, पण ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे लाली व्हीएनआर ही खराब झाली आहे। त्यामुळे मिरची व्यावसायिकांना, इथल्या व्यावसायिकांना बाहेरून म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान इथून मिरची मागवावी लागत आहे। नंदुरबार शहर तसंच परिसरात मिरची हंगामात 40 पथारी असतात। मात्र यंदा जानेवारी अखेरीस मिरचीच उपलब्ध नसल्याने 30 पथारी बंद पडलेल्या आहेत। त्यामुळे महिलांचा रोजगार सुद्धा बुडालाय आणि म्हणूनच आता मिरचीची पावडर परदेशात निर्यात करण्याची अपेक्षा व्यापारी करतायत। आता पुढील सीजन कसा काढावा हे म्हणजे व्यापारी व शेतकऱ्यांना प्रश्न आहे, पण त्यासोबत मिरचीला भाव सुद्धा नाही, म्हणजे डबल मार दोघांना पडली आहे। जे त्यामुळे फार मोठा चिंतेचा विषय आहे। त्यासोबत पथारीवरील मजूर, हमाल सर्व हवालदिल झाले आहेत। भविष्यात काय होईल याची चिंता सर्वांना आहे। गुजरातच्या गोंडल इथल्या मिरचीचा बहुतांश माल आखाती देशात निर्यात होतोय। त्याच धर्तीवर नंदुरबारच्या मिरचीला सुद्धा जिल्हा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी निर्यातदार मिळवून देण्याची मागणी आता व्यापारी करतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।